नमस्कार मंडळी, मी आज तुमच्यासोबत चवळीची भाजी शेअर करत आहे। चवळीच्या भाजीला छान चिरून घेतलेलं आहे आणि नंतर तिला वॉश करून घेतलेलं आहे। वॉश केल्यानंतर एका चाळणीमध्ये काढून घेतले आहे, जेणेकरून चवळीच्या भाजीमधला सगळा पाणी निघून जाईल। कांदा, लसूण आणि मिरची पण चिरून घेतलेले आहे। नंतर कढई घ्यायची, कढईमध्ये तेल टाकायचं। तेल छान गरम होऊ दिलेले आहे। गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये जिरे, मोहरी आणि त्याच्यामध्ये लसणाच्या किडल्या घातलेल्या आहे। लसणाच्या किडल्या लाल होईपर्यंत त्याच्यामध्ये नंतर लाल मिरची पण घातलेले आहे। लाल मिरची शिजल्यानंतर त्याच्यामध्ये कांदे घालून कांद्याला पण छान लाल होईपर्यंत शिजू द्यायचे आहे। त्याच्यामध्ये हळद घातलेली आहे। हळद घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे आहे। कढईमध्ये नंतर टमाटर घातल्या, टमाटर पण छान शिजू दिलेले आहे। टमाटर शिजल्यानंतर कढईमध्ये चवळीची भाजी घालून घ्यायची आहे। चवळीची भाजी घातल्यानंतर चवळीच्या भाजीला छान परतून घ्यायचे आहे। चवळीची भाजी बनवताना तुम्ही लाल तिखटाचा पण वापर करू शकता। लाल मिरचीची भाजी केल्यानंतर जास्त टेस्टी लागत असते, त्यामुळे मी लाल मिरची घातलेली आहे। भाजी छान चिमटपर्यंत शिजू दिलेली आहे। चला तर मग बघा, आपली भाजी तयार आहे। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये। धन्यवाद।